नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवालांनंतर राहुल गांधींचा वाराणसी जंगी रोड शो, काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी, अखिलेश यादवांनीही केलं शक्ती प्रदर्शन। चुनाव आयोग को इस सच्चाई के साथ जीना पड़ेगा कि बेनियाबाग क्षेत्र में जो सुरक्षा कारण हैं वो सिर्फ बीजेपी पे लागू हैं। निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा भाजपचा पुन्हा एकदा आरोप। भाजपला ज्या ठिकाणी सभेसाठी परवानगी नाकारली त्याच भागात राहुलना मात्र परवानगी कशी दिली, विचारला सवाल। भाजप सत्तेत आल्यास केंद्र सरकार पश्चिम बंगालला करणार मदत। ममतांची जवळीक साधण्याचा मोदींचा प्रयत्न, पण ममतांच्या धोरणांवर सुद्धा केली टीका। मुंबईत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडली राष्ट्रवादीच्या नेत्यांची आढावा बैठक। निवडणुकीनंतरच्या समीकरणांवर चर्चा झाल्याची शक्यता। ज्यांना काढायचे आणि सरकारच्या मर्जीतले दोन वकील घ्यायचे दुसरे, आणि ही केस कमजोर करायची। सुरेश जैनांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न। अण्णा हजारेंचा आरोप, खटला कमकुवत करण्यासाठी सरकारी वकिलांची बदली केल्याची टीका। मुख्यमंत्र्यांवर सुद्धा केला हल्लाबोल। कल्पनागिरी हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवला। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची पोलीस महासंचालकांची मागणी। आणि आंब्यापाठोपाठ आता मिरच्यांवर सुद्धा संक्रांत। सौदी अरेबियामध्ये भारतीय मिरच्यांच्या आयातीवर 30 मे पासून बंदी, तर आपल्या उत्पादनांचा दर्जा वाढवण्याची गरज। मॉन्टेक सिंग अहलुवाल यांचं मत।